जय राम जय जय राम. पुंडली वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. तेज क्षमा धृति शौचम अद्रोह नातिमानिता भवन्ति संपदम दैवीम अभिजातस्य भारत. ध्यानमूलम गुरुर्मूर्ति पूजामूलम गुरुपदम मंत्रमूलम गुरुर्वाक्यम मोक्षमूलम गुरुकृपा. गंगा विशुद्धम नितपादस्पर्शम सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानम्. सरादे स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम्. शुचिः शीलः समदक्षः सप्रतापी जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम्. सद्गुरु विराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने, सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने असणारा हा 175वा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र कोकमठाण भगवान प्रभरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत भूमी, अनेक संतांचं वास्तव्य स्थान, अनेक तपस्यांची तपोभूमी, संतांचं आणि देवतांचं वास्तव्य असणारं स्थान आहे. संतांच्या आणि देवतांच्या बरोबर राक्षसांचं पण स्थान आहे बरं काय. इथं शुक्राचार्य पण आहेत, दैत्यानाम परमम गुरु. भगवान प्रभुरामचंद्रांचं जरी स्थान आहे तरी शुक्राचार्याचं देखील स्थान आहे. मारीच्या नावाचा राक्षसही येतच होता या परिसरामध्ये. म्हणून इथं दोन्ही प्रकारचे माणसं पाहायला मिळतात. ते प्रत्येक ठिकाणी असतात आणि ते असावेत. कारण दुर्जनाशिवाय सज्जनाला महत्त्व नसतं ना. दुर्जन असतात म्हणून सज्जनाला महत्त्व आहेत. त्यांनाही वंदन करायचं असतं. दुर्जनम प्रथमं वंदे सज्जनम तदनंतरम. तेजक्षमा धृती शौचम अद्रोह नातिमानिता. शौच पाहत होतो आपण. शौच, शौच म्हणजे शुद्धी. शुद्धी अनेक प्रकारची आपण पाहिली. शारीरिक शुद्धी, मानसिक शुद्धी, त्याचे वेगवेगळे प्रकार आपण पाहिले. मनाची एक राजसी वृत्ती आहे, तामसी वृत्ती आहेत. आणि राजसी आणि तामसी वृत्ती ही दुःखाला कारण असते. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्ता मध्ये तिष्ठन्ति राजसः जघन्यगुण वृत्तिस्ता अधो गच्छन्ति तामसाः. भगवान परमात्मा सांगतात ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्ता. सात्विक लोकांना ऊर्ध्वगती प्राप्त होते. आपल्याला जर ऊर्ध्वगती प्राप्त व्हावी असं वाटत असेल, उत्कर्ष व्हावा असं वाटत असेल तर सात्विकता वृद्धिंगत केली पाहिजे. मध्ये तिष्ठन्ति राजसा. रजगुणी लोकांना मध्यगती प्राप्त होते. रजगुणामध्ये पण दुःख आहे. भोग विलास हे रजगुणी लोकांचं कार्य आहे. त्याग हे सात्विकाचं कार्य आहे. आणि आलस्य प्रमाद हे तमोगुणाचं कार्य आहे. तमोगुणी लोक आळशी असतात, क्रोधी असतात. आळशी लोक जास्त क्रोधी असतात. म्हणून मनाचं शुद्धीकरणावर आपण बोलत होतो. वृत्तीचं शुद्धीकरण करा. शास्त्रकाराने अंतःकरणाचे 4 भाग केले. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. मनाची शुद्धी पाहिजे, बुद्धीची शुद्धी पाहिजे, वृत्तीची शुद्धी पाहिजे.
जशी आपली अंतःकरणाची वृत्ती असेल तसा पदार्थ आपल्याला भासतो वृत्तीनुसार. एक स्त्री आहेत, मुलाच्या दृष्टीने ती आई आहेत, भावाच्या दृष्टीने ती बहीण आहेत, बापाच्या दृष्टीने कन्या आहेत, पतीच्या दृष्टीने पत्नी आहेत, भाऊ बहिणीच्या दृष्टीने पाहतो, पती पत्नीच्या दृष्टीने पाहतो, मुलगा आईच्या दृष्टीने पाहतो, बाप कन्येच्या दृष्टीने पाहतो, मामा भाचीच्या दृष्टीने पाहतो. प्रत्येकाची दृष्टी भिन्न भिन्न आहेत, म्हणजे वृत्ती भिन्न आहेत. अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारे जेव्हा त्या पदार्थापर्यंत जाते तेव्हा त्या पदार्थाचं ज्ञान होत असतं. ते ज्ञान वृत्तीनुसार होत असतं. मग एकाच वस्तूचं ज्ञान वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने होतं. आणि म्हणून या वृत्तीला शुद्ध करायचं आहे. या वृत्तीला शुद्ध करण्याकरता 4 गोष्टी आवश्यक आहेत. इथं आपण शेवट केला होता काल. एक आहे आध्यात्मिक विद्या, अध्यात्म विद्याधिगमः, वृत्तीला शुद्ध करण्याकरता. दुसरा आहे साधू समागम, साधू संगम एवच. तिसरं आहे वासनासम परित्याग, वासनेचा परित्याग. आणि चौथं आहे प्राणायाम, प्राणस्पंद निरोधनम. या 4 गोष्टीद्वारे आपल्या वृत्तीला शुद्ध करता येतं. शौच, शौच म्हणजे शुद्धी. एक आध्यात्मिक विद्या. आध्यात्मिक विद्याद्वारे जीवाचं परमात्म्याशी ऐक्य होतं. जीवाचं परमात्म्याशी ऐक्य करणारी, प्रतिपादन करणारी जी विद्या आहेत अशी विद्या. प्रकृतीच्या ठिकाणी मिथ्यात्वाचा अनुभव, साधन चतुष्टय संपन्नता, ह्या गोष्टी जीवनामध्ये महत्त्वाच्या आहेत. अध्यात्मविद्या प्राप्त करण्याकरता साधन चतुष्टय संपन्न तो असावा. थोडा वेदांताचा विषय या ठिकाणी लक्ष देऊन ऐकावं लागेल, तेव्हा लक्षात येईल. कारण वृत्तीला आपल्याला शुद्ध करायचं आहे. अनेक प्रकारचे दोष आहेत, अनेक प्रकारचे मलिनता आहेत. बघा, शरीरामध्ये अनेक प्रकारच्या मलिनता असतात. त्या शारीरिक मलिनता घालवण्याकरता आपण औषधोपचार करतो. आयुर्वेद शास्त्रामध्ये पंचकर्म वगैरे या प्रक्रिया काय असतात? पंचकर्माद्वारे आपल्या शरीरातील घाण बाहेर काढायची, मलिनता. शरीरातली मलिनता जर दूर झाली तर मनुष्य स्वस्थ होतो. काही लोकांचं सतत डोकं दुखतं. सतत डोकं दुखणं हा स्वतंत्र आजार नाही आहेत. कुठंतरी शरीरामध्ये मलिनता आहेत, कुठंतरी घाण साचलेली आहेत. ती जोपर्यंत बाहेर पडणार नाही तोपर्यंत डोकं दुखत राहील. पोट दुखणं, अनेक प्रकारच्या विकृती मनुष्याला येतात. जेवढे रोग आहेत या सर्व रोगामध्ये 80% रोग शरीराच्या दूषिततेमुळे होतं. म्हणजे शरीराचं शुद्धीकरण करण्याची एक प्रक्रिया आहे. आयुर्वेदामध्ये मग त्याकरता औषधं आहेत, काष्ठ औषधं आहेत. काष्ठ औषधामध्ये वनस्पतीच्या मुळ्या, साल, पान, फळ, फूल, वनस्पतीचं पंचांग वापरलं जातं. काही चिकित्सेमध्ये रसायन चिकित्सा आहे. रसायन चिकित्सेमध्ये काय केलं जातं? वनस्पतीचा अर्क काढला जातो आणि तो औषधाला वापरतात. काही आसव असतात. आसव म्हणजे सडलेल्या वनस्पती सडवून त्याच्यापासून तयार केलं जातं. जसं वाईन असते ना, ते आसवच आहेत. तर अशा प्रकारे वेगवेगळे औषधं केले जातात. हे शरीर शुद्धी करतायत. हे शरीरसुद्धा शास्त्रकारांनी 3 मांडले. याचं शुद्धीकरण काय? स्थूल शरीराच्या शुद्धीकरणाकरता औषध आहेत. सूक्ष्म शरीराचे काही रोग आहेत.
या सूक्ष्म शरीरातले रोग जन्मोजन्माचे आहेत. अनंत जन्मापासून अनेक संस्कार या सूक्ष्म शरीरामध्ये दडलेले आहे, ते घालवायचे आहेत. कारण शरीराचा रोग आहे अज्ञान, ते घालवायचे आहेत. ही शरीर शुद्धीची प्रक्रिया आहे. तसं अंतःकरण वृत्ती शुद्ध करण्याची एक प्रक्रिया आहे. अंतःकरणाची वृत्ती शुद्ध झाली तर तुम्हाला सगळे चांगले दिसतील. कावीळ झालेल्या माणसाला पांढऱ्या वस्तू पिवळ्या दिसतात. वस्तूचा दोष नाही येतो, तो दृष्टीचा दोष आहे. कावीळ नावाचा रोग झालाय. द्रोणाचार्यांनी दुर्योधनाला सांगितलं, आपल्या राज्यामध्ये चांगले लोक किती आहे म्हणले, याची यादी घेऊन ये. दुर्योधनाला प्रत्येकात दोषच दिसत होता. तो म्हणले आपल्या देशामध्ये एकही माणूस चांगला नाही म्हणले. धर्मराजाला विचारलं, आपल्या राज्यामध्ये वाईट लोक किती आहेत. धर्मराज कोणी वाईट दिसतच नव्हता. म्हणजे एकही माणूस वाईट नाही, माणसं तेच. एकाला सगळे चांगले दिसत आहेत, एकाला सगळेच वाईट दिसत आहेत. हा वृत्तीमध्ये असणारा भेद आहे. जशी वृत्ती असेल तसं आपल्याला जग दिसतं, तसं जग भासतं. आणि म्हणून त्याकरता तो साधन चतुष्टय संपन्न असावा. विवेक, वैराग्य, त्याला विवेक असावा. विवेक म्हणजे काय, सद असत जाणण्याची क्षमता. चांगलं काय, वाईट काय, सार काय, असार काय, सत काय, असत काय, याचा भेद त्याला कळावा. सार असाराचा भेद कळाला तरच आपण असाराचा त्याग करू शकतो. आणि म्हणून विवेक त्याच्याकडे असावा. दुसरं वैराग्य असावं. विवेकाद्वारे त्यांनी जाणलं संसार असार आहेत, या संसार सार नाही आहेत. काल आपण उदाहरण पाहिलं, रावणाने सुखाकरता खूप प्रयत्न केले. शेवटी अतृप्त अवस्थेमध्ये रावणाने सांगितलं की मी अतृप्त अवस्थेत जात आहेत, संसारामध्ये सुख नाही आहेत. सुखाकरता अनेक प्रयत्न त्यांनी केले. आपणही अनेक प्रयत्न करतो. खरंच मिळतं का सुख? प्रत्येकाला दुःखाचा अनुभव आहेच ना, का नाही आहे? आहेत ना अनुभव. मग सप्ताह संपला की सगळे बेटा चालायचे, आता घरी जायचंच नाही कोणी. किती तयार होतील बरं? असं म्हणूया दुसऱ्या दिवशी गर्दीच कमी होईल. याचा अर्थ त्यागण्याची क्षमता आपल्यामध्ये नाही आहे. दुःख हे कळतंय पण सोडू शकत नाही, म्हणजे वैराग्याचा अभाव आहे. ज्ञानाकरता, ज्ञान धारण करण्याची क्षमता निर्माण होण्याकरता वैराग्य सुद्धा असावं लागतं. विवेक, वैराग्य. तिसरे समाधी षटक. समाधी षटकामध्ये 6 गोष्टी आहेत: शम, दम, श्रद्धा, उपरम, तितिक्षा, समाधान. त्याकरता मन ताब्यात पाहिजे. शम म्हणजे मनोनिग्रह. इंद्रिय ताब्यात पाहिजे. मन आहे का ताब्यात आपल्या? कुठेही जातं ते. पांडुरंगाच्या दर्शनाला गेला, हात जोडले, पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवलं. श्लोक म्हणते, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव, त्वमेव विद्या दृढम त्वमेव. खालून पाहतो कोणी चप्पल नेतं का काय, त्या चप्पलाकडे पाहतो, त्वमेव सर्व मम देव देव. किती लक्ष आहे हो. कुठंतरी मन दूषित आहे, म्हणून तर समाधान मिळत नाही आपल्याला. आपण समाधानापासून का वंचित आहोत? तुकाराम महाराज सांगतात, सदा नाम घोष करू हरी कथा, तेणे सदा चित्ता समाधान. सदैव माझ्या चित्ताला समाधान मिळतं नामस्मरणाने. आपणही करतो नामस्मरण, का समाधान मिळत नाही? तरी अंतःकरणातले दोष आहेत. परमार्थ करूनही कधी कधी समाधान मिळत नाही. मग अधिकार असावा, योग्यता असावी. आणि ती मिळवावी लागते प्रयत्नाने. प्रेम, वैराग्य धारण करण्याची क्षमता असावी लागते.
आणि जीवनामध्ये खरा आनंद देणारे हेच आहेत. म्हणून अध्यात्मविद्या, अध्यात्मज्ञान, यथार्थ ज्ञान झाल्याच्या नंतर दुःखाचं कारण संपलं. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणाम सदा मे समत्वर मुक्ती नबंध सदानंद रूपम शिवहम शुम. ते सच्चित आनंद रूप तत्व मी आहे. मी मनबुद्धी चित्त अहंकार आदी शरीर नव्हे. या शरीरापासून मी एक वेगळा आहे. महाराज जनकाला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये जनक भिकारी झाला. स्वप्नात राजा भिकारी होतो, कधी कधी भिकारी राजा होतो. एकाला स्वप्न पडलं, स्वप्नात इलेक्शन सुरू झालं. आमदारकीला उभा राहिला, निवडून आला, आमदारही झाला. स्वप्नात बरं का. मुंबईला गेला, मुख्यमंत्री झाला. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, कामकाज हातात घेतलं. तेवढ्यात पत्नीने हाक मारली, उठा, किती वेळ झोपताय, दिवस वर आलाय. डोळे उघडून पाहतो तर मोडक्या बाजीवर, तुटक्या दोरीवर, फाटक्या गोधडीवर पडलेला. गावात सरपंच व्हायची लायकी नाही, पण स्वप्नात मुख्यमंत्री झाला. हे स्वप्न आहेत महाराज. जनक राजाचं स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये जनक झाला गरीब, भिकारी झाला. भिकारी भिक्षा मागू लागला, कोणी भिक्षा देईना, रडतोय. फार भूक लागलेली आहेत, पण कोणी भिक्षा देत नाही आहेत. मोठ्या मोठ्याने जनक रडायला लागला आणि जनकाच्या रडण्याचा आवाज जनकाच्या सुरक्षा रक्षकांना आला. जनक महाराज का रडतायत? मग एक शिपाई पळत पळत आला. महालामध्ये जाऊन पाहतो तर महालात राजा झोपलेला आहे आणि झोपेत रडतोय. काय झालं महाराज? त्या शिपायाने हलवलं, राजाला जागं केलं. डोळे उघडून पाहतो तर राजमहालामध्ये झोपलेला आहेत. राजाने विचारलं, मी इथं कुठं आलो? महाराज कुठं म्हणजे? तुम्ही इथंच झोपले होते, कुठं जाणार? मग मी काय पाहिलं? कुठं काय पाहिलं? मी तर स्वप्नामध्ये भिकारी झालो होतो. मग स्वप्न येते. दुसऱ्या दिवशी जनकाने सभा घेतली आणि विद्वानांना प्रश्न विचारला. काल मी झोपलो होतो, स्वप्नामध्ये मी स्वप्न पाहिलं, स्वप्नामध्ये मी दरिद्री झालो होतो, भूक लागली, मला कोणी भिक्षा देत नव्हतं. हा पण माझा एक अनुभव आहे. मी रडत होतो, मला भूक लागलेली होती, अन्नाची आवश्यकता होती, कोणी अन्न देत नव्हतं. असा अनुभव मी स्वप्नात घेत होतो. आणि आता मी राजा आहे हाही अनुभव घेतोय. भिकारी असल्याचा अनुभव मी स्वप्नात घेतला, राजा असल्याचा अनुभव मी जागृत अवस्थेमध्ये घेत आहेत. मग मी स्वप्नात भिकारी होतो ते सत्य का आता राजा आहे हे सत्य? राजा जनकाने प्रश्न विचारला आहे. त्या ठिकाणी अनेक विद्वान बसले होते. महाराज अष्टावक्र होते. महाराज अष्टावक्रांनी सांगितलं, राजा तू काल स्वप्नामध्ये भिकारी होता तेही सत्य नाही, आणि आता राजा आहे हेही सत्य नाही. मग सत्य काय? स्वप्नामध्ये मी भिकारी आहे असं म्हणणारा आणि आता मी राजा आहे असं म्हणणारा या शरीरापासून वेगळा आहे, आणि तो सत्य आहे. तो म्हणजे आत्मा आहे. हे आत्मज्ञान आहेत, हे अध्यात्म विद्या आहेत. अध्यात्म विद्या अशी आहेत की जगताचा जेव्हा सूक्ष्म अभ्यास केला जातो त्यावेळेला जगत सत्य नाही असं विचारांती लक्षात येतं. सत्य एक परब्रह्म आहे. मी नेहमी उदाहरण सांगत असतो. एक मनुष्य, पूर्वीचा काळ, 30-40 वर्षापूर्वीची कथा सांगतो. शेतकरी होता, थोडेफार पैशाची अडचण होती.
काही चारा त्यांनी विकायला नेला बैलगाडीमध्ये. त्या बैलगाडीचे साधनं असायचे. बैलगाडीमध्ये चारा विकायला नेला. एक ग्राहकाला, का काय भाव दिला चारा, किती घ्यायचं तुम्हाला, पूर्ण गाडी घेऊन टाकतो म्हणजे, मोजीत बसायचे नाही, उगतं सांगा, म्हणजे 300 रुपये. त्या काळातला भाव सांगितला, ठीक आहे घेऊन टाकतो म्हणजे. गळ्याचे हाकल गाडी त्यांनी कागदावर लिहून घेतले त्याच्याकडून, चाऱ्याचे गळे 300 रुपये, हाकल गाडी. तो म्हणला आपला सौदा चाऱ्याच झाला, गाडीचा नाही. गाडी कुठे घेऊन चालतो तुम्ही, कागदावर काय लिहिलं आहे, चाऱ्याचे गळे 300 रुपये. आपलं खोटं बोलले आवडत नाही म्हणजे. काही माणसं बोलताना असं बोलतात, सत्यवादी हर्षनंद याचाच नंबर, आणि बोलता बोलता फसवतात. मी खरा माणूस आहे, मला खोटं बोलायला अजिबात आवडत नाही. कागदावर काय लिहिलं, चाऱ्याची गाडी 300 रुपये. घेतली म्हणली मी गाडी. आपली चर्चा तर चाराची झाली होती. चर्चा काय झाली महत्वाची, कागद महत्वाचा आहे. तो मग बोळा विचार रडायला लागला. बहुती समाज गोळा झाला, कारण बाजार होता तिथं. का या माणसाला का बसवलं, गरीब माणूस आहे, भोळा माणूस आहेत. तो नाही बघा, मला खरं बोललेलं आवडतं, म्हणजे खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही म्हणजे. बघा बरं, तर कागदावर काय लिहिलं आहे, मी चाऱ्याची गाडी 300 रुपये. घेतली म्हणली चाऱ्याची गाडी. बैला सगळं घेऊन चालला तो. त्याच्यामध्ये एक वेदांती होता, थांब, माझा सुद्धा कागदावर फार विश्वास आहे म्हणले. मग या कागदावर काय लिहिलं, म्हणजे चाऱ्याची गाडी 300 रुपये. मग या कागदावर बैल लिहिले का, नाही काळ म्हणले बैल. या कागदावर जू लिहिलंय का, नाही काळ म्हणले जू. याच्यात चाक लिहिलेत का, नाही काळ म्हणले चाक. याचं आक लिहिलंय का, नाही काळ म्हणले आक. त्या गाडीच्या एका एका वस्तूचं पार्टाचं नाव घेतलं, गाडी मोकळी घेऊन उचलतो चारा. चाऱ्याची गाडी शब्द जरी त्याने लिहिलेला होता, तरी त्याला चाऱ्याची गाडी सिद्ध करता आली नाही. त्याचा विचाराअंती संसार सिद्ध होत नाही. जगामध्ये सर्वचा बाद करता करता जे सार शिल्लक राहतं, ते सार फक्त परब्रह्म आहेत. ज्याचा बाद होतो ते सत्याच्या व्याख्येत बसत नाही. संसाराचा बाद होत असतो देश कालानुसार. राजा जनकाला सांगितलं अष्टावक्र महाराजांनी, तू जे म्हणतो दोन्ही सत्य नाही आहेत. सत्य कोण आहे मग, सत्य मी राजा आहे किंवा मी भिकारी असं म्हणणारा या संसारापासून भिन्न आहेत, या जगतापासून भिन्न आहेत, या शरीरापासून भिन्न आहेत. तो सत्य आहे आणि तो नष्ट न होणार आहे. या शरीरामध्ये अशी एक शक्ती आहे नष्ट न होणारी, ते म्हणजे आत्मशक्ती. नयनम छिंदन्ति शस्त्राणि नयनम दहति पावकाः नचैनम क्लेदेन्त्यापो न शोचयति मारुतः अच्छद्योयम दाह्योयम अक्लेद्यो शोष्ठ एव च नित्य सर्वगतः स्थानोर अचलोयम सनातन. आत्मा अचल आहे, सनातन आहे, नित्य आहे. अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त करून घेणं याला अध्यात्मविद्या म्हणतात. कोणी वेळ ठीक आहेत, हे काय आमच्या डोक्यात बसत नाही. जगत जे आपण डोळ्यांनी पाहतो ते जगत सत्यच नाही. जमीन घेतली, बंगला बांधला, मुलं झाले, नातू झाले, नातू आजोबाच्या मांडीवर खेळतायत, मिशा ओढतायत, सगळं खोटं आहे का? काय तुमचे साधू संत सांगते, काय आमच्या बुद्धीत शिरत नाही. नसेल शिरत तर दुसरा उपाय सांगितला, साधू समागम. सत्संग करा, साधू समागम करा. हळूहळू संतांच्या संगतीमध्ये त्यांच्या विचाराद्वारे हळूहळू हळूहळू आपल्याला काही गोष्टी कळायला लागतील. आपली काही चूक झाली तर आपल्याला समजूनही सांगतील. राजा गोपीचंद होता, स्नान करीत होता. वरच्या महल्यावर, वरच्या मजल्यावर राजाची आई होती. अनेक राण्या त्याला स्नान घालीत होत्या.
कोणी स्नान घालतंय, कोणी उठून लावतंय, कोणी अंग सोडतंय, कोणी वरून पाणी टाकतंय. आई वरच्या मजल्यावर आहेत, रडू लागली आणि त्या आईच्या डोळ्यातला अश्रू खाली पडला. त्या अश्रूचा थेंब तो गोपीचंदाच्या पाठीवर पडला. तो अश्रू इतका गरम होता, गोपीचंदाच्या पाठीला फोड आला. आईवरून रडत आहेत, थेंब त्यांच्या पाठीवर पडला गोपीचंदाच्या आणि फोड आला पाठीला. गोपीचंदांनी पाहिलं एवढं गरम वरून काय पडलं माझ्या पाठीवर, म्हणून त्यांनी वर पाहिलं तर वर आई रडत होती. स्नान आटोपल्यानंतर गोपीचंद वर गेला, आईचं दर्शन घेतलं. आईला विचारलं, आई तू का रडतेस? माझ्यासारखा समर्थ पुत्र असताना तुला रडण्याचं कारण काय? असं कोणतं दुःख तुला झालंय? दुःखाचे अश्रू हे उष्ण असतात आणि आनंदाचे अश्रू थंड असतात बरं का. बघा लोक आनंदातही रडतात, पण तो आनंदामध्ये जे अश्रू असतात ते थंड असतात आणि दुःखामध्ये जे रडतात ते अश्रू गरम असतात. इतका गरम अश्रू, कोणतं दुःख आहे तुला? आईने सांगितलं, एक दुःख आहे. एवढं मोठं तुझं हे राज ऐश्वर्य आहेत, एक दिवसला हे सोडून जावं लागणार हे दुःख आहे. तू हे वेगळं काय सांगितलं? हे प्रत्येकाला सोडून जावं लागतं. यामध्ये मी काही एकदा अपवाद म्हणून काही नाही आहेत. पण माझी इच्छा आहे, या संसाराचा त्याग करण्याच्या आधी तू आत्मकल्याण करून घ्यावं, अन्यथा मनुष्य जीवन व्यर्थ आहे. आईच्या त्या शब्दानुसार गोपीचंदाने राज्याचा त्याग केला. महाराज, आईच्या सांगण्यानुसार राज्याचा त्याग करणारा गोपीचंद, पितृवचनाचं पालन करण्याकरता राज्याचा त्याग करणारे प्रभू रामचंद्र कुठं? आणि आजचे मुलं आई बापाला घराच्या बाहेरच काढून देतात. एकदमच उलटं झालंय. वृद्धाश्रमाची पाळी का आली? वृद्धाश्रमाची व्यवस्था करण्याचीच पाळी काय यावी? अशा प्रकारे गोपीचंद राजाने मातेच्या शब्दावरून त्याग करायचा निर्णय घेतला. गोपीचंदाला मातेने सांगितलं, 4 गोष्टी सांगितल्या. तू जंगलात जाणार आहेत, मखमलीच्या गादीवर झोपत जा म्हणले. पक्वान्नाचं भोजन करीत जा आणि किल्ल्यात राहत जा. म्हणजे काय, जंगलात मिळत असतं का? विचारल्याचा अर्थ काय नेमका? पक्वान्नाचं भोजन कसं काय मिळेल जंगलामध्ये? पक्वान्नाचं भोजन म्हणजे काय? आपण आपल्या कर्तव्याच्या पालनामध्ये जे कष्ट करतो, जे भजन करतोय, आपले भजनी बघा 6 तास भजन करतात, आपोआप भूक लागली, आपोआप झोप येते. भजन करता करता आपोआप शरीर थकून जातं आणि इतकी भूक लागते, समोर भाकरी आमटी सुद्धा पक्वान्नापेक्षाही स्वादिष्ट लागते. हे पक्वान्नाचं भोजन आहे. शिरापुरी नाही. शिरापुरी खायची हिंमत आहे का आता? डायबिटीज. भजनामध्ये सर्वस्व झोकून द्यावं आणि अशा प्रकारचं भजन करावं. भजन करता करता आपोआप भूक लागेल. शेळ्या भाकरी असल्या तरी पक्वान्नाचं भोजन आहे. मखमलीच्या गादीवर झोपायचं म्हणजे काय? भजन करून करून थकल्यानंतर जिथं पडला तिथं ढेकळं असले तरी झोप येते. हे मखमलीच्या गादीत झोप आहेत. नाही तर काही लोकांना गादीवर कुठं झोप येते हो? गोळ्या घ्यावं लागतात. झोप येण्याकरता गोळ्या घ्यावं लागतात. भूक लागत नाही म्हणून भूक लागण्याकरता गोळ्या घ्यावं लागतात. पचत नाही म्हणून पचण्याकरता गोळ्या घ्यावं लागतात. पोट साफ नाही म्हणून बाहेर काढायला गोळ्या घ्यावं लागतात. खायलाही गोळ्या आणि बाहेर काढायला गोळ्या. काय जीवन आहे?
भजन करता करता थकून शरीर थकलं, शरीर थकू द्या, मनाने थकू नये माणसाने. मन के हारे हार है, मन के जीते जीत. जिथं झोप पडला, ढेकळात पडला तरी गोरायला लागतो. ही मखमलीच्या गादीवरची झोप आहेत. एक मुद्दा सांगितला, किल्ल्यात राहा. हा किल्ला आहे सत्संग रूपी किल्ला. किल्ल्यामध्ये संरक्षण असतं. सत्संगामध्ये, साधू समागमामध्ये संरक्षण आहे. काय संरक्षण आहे? मन जसं विचलित असतं, मनाच्या अधीन जेव्हा जीव जातो त्यावेळेला हे मन माणसाला भ्रष्ट करायला लागतं. या मनाला भ्रष्टतेपासून वाचवण्याचं कार्य सत्संगातून घडत असतं. आपण चुकलो तर संत आपल्याला बोलतील, दाटतील. जोपर्यंत मनावर विश्वास नाही तोपर्यंत मनुष्याने एकटं राहू नये बरं का, कोणाच्या तरी अधीन राहावं. नाहीतर हे मन कुठेही घेऊन जातं माणसाला. मग सत्संग रूपी किल्ल्यामध्ये राहा. अध्यात्म विद्या जर यथार्थ रीतीने आपल्याला झेपत नसेल तर हळूहळू सत्संगामध्ये राहून कथा, कीर्तन, भजन, हा भजनाचा आनंद आहे. या भजनामध्ये तल्लीन व्हा, जगाचं भान राहणार नाही. तुकाराम महाराज भजनात तल्लीन होत होते. दिन रजनी हाचे धंदा, गोविंदाचे पवाळे, फक्त भगवान. रात्र नकळे, दिवस नकळे, अंगी खेळे दैवते. इथं रात्रंदिवस कळतो का? मंडपात रात्र चालू का दिवस चालू येऊन काही लक्षात येत नाही, सारखं चालू आहे भजन. जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे, पाहता रूप अंतरी साठवे, असं भजन आहे. कोणी म्हणलं ते जमत नाही आम्हाला. मग तिसरा मार्ग सांगितलेला आहे या ठिकाणी. तिसरा मार्ग काय सांगितला? वासना परित्याग. ठीक आहे, जिथं असेल तिथं राहा, जे काम करीत असेल ते काम करीत राहा, पण त्यामध्ये वासना विकारांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न कर. मी मोठा आहेत, मी विद्वान आहेत, माझ्यासारखा ज्ञानी कोणी नाही आहेत, अशा प्रकारचा अहंकार सोड. हे चंचलतेला कारण आहेत. याला विद्यामद म्हणतात. एक विद्यामद आहेत, एक कुलमद आहेत, एक धनमद आहेत. धनमदामध्ये आहेत, विद्वान विद्यामदामध्ये आहेत. कुलवान त्याच्या कुलमदामध्ये आहेत. एखाद्याचे आचरण तो तुम्ही जगापेक्षा वेगळंच आहेत. स्वतःला जगापेक्षा वेगळं समजणं, अशा प्रकारचा विचाराचा आपण त्याग करावा. जगामध्ये मी जेवढा महत्त्वाचा आहे तेवढा प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे. वृत्तीतला हा अहंकार सोडून द्या. काही वेळेला मोठे माणसं जे काही करू शकत नाही ते छोटे छोटे करून जातात बरं का. आपण आईस्क्रीम खातो, आईस्क्रीम ज्याच्यामध्ये ते आईस्क्रीम असतं त्याला काय म्हणतात? कोण. कोण म्हणतात ना. कोण हा शब्द कुठून आला? एकदा अमेरिकेमध्ये प्रदूषण या विषयावर काही इंजिनियरची चर्चा चालू होती. प्रदूषण संपवायचं आहे. मग लोक काय करतात, प्लॅस्टिकमध्ये जर आईस्क्रीम घेतलं तर ते आईस्क्रीम खाऊन प्लॅस्टिक फेकून देतात. शहरामध्ये त्याचं प्रदूषण होतं. हे प्रदूषण थांबवायचं आहे. मग काय केलं पाहिजे असा विचार विनिमय चालू असताना तिथं कोणाचंच डोकं चाले ना. तिथे एक चपराशी होता. तो म्हणला मला एक युक्ती सुचली. मग काय, आपण असं करू शकतो ना. म्हणले प्लास्टिकमध्ये तो आईस्क्रीम खायला देण्यापेक्षा ज्याच्यामध्ये तुम्ही आईस्क्रीम टाकता तो पदार्थ जर खाण्याचा असेल तर आईस्क्रीम बरोबर ते खाऊन टाकतील, प्रदूषण संपलं. आयडिया फार चांगली आहे. ही युक्ती ज्यांनी दिली त्याचं नाव होतं मिस्टर कोण. म्हणतो असतो कोण. बघा काही गोष्टी छोट्या छोट्या व्यक्तीकडून एखादं मोठं कार्य होत असतं.
मग कोणालाही छोटं समजू नये. मी ज्ञानी आहेत हा अहंकार सोडा. वृत्तीला जर शुद्ध करायचं असेल, वृत्तीला जर पवित्र करायचं असेल तर अहंकाराचा त्याग करावा लागेल. एक काशीला 12 वर्ष शिकला, विद्वान झाला, ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये राहून 12 वर्ष शास्त्री पदवी मिळवली आणि विद्याध्ययन पूर्ण करून निघाला रस्त्याने. साधूच्या वेशामध्ये, ब्रह्मचार्याच्या वेशात, लुंगी लावलेली, गळ्यात जानवं, मुंडन केलेलं, रस्त्याने चालले पायी. कोणतरी शेतकरी पाणी भरीत होता. त्याला म्हटलं चला कोणतरी साधू चालले आहेत, चला घेऊ दर्शन. तो शेतकरी पळत पळत आला यांचं दर्शन घ्यायला. ते चिखलाने भरलेले हातपाय, कपडे सगळे भरलेले. आला दर्शन घेण्याकरता. हे लांब लांब काय घाणे म्हणले. आवाज आहे आमचं शेतकरी जीवन असंच आहे, लांबून दर्शन घे. ठीक आहे लांबून. म्हणजे महाराज मला एक विचारू का? मग काय सांगाल का माझे प्रश्न उत्तर? सांगायला काय म्हणजे मी आता काशीवरून आलो आहे, 12 वर्ष अभ्यास करून शास्त्री बनलो आहेत. हा मग विचारून काय विचारणार आहे? त्यांनी प्रश्न विचारला, म्हणजे महाराज पापाचा बाप कोण? तर हा प्रश्न आजपर्यंत मी कधी ऐकला नाही, वाचलाही नाही. पापाचा आई कोण, पापाचा बाप कोण, पापाची मावशी कोण? काय शेतकरी काय प्रश्न आहे पापाचा बाप कोण? सांगता येणार ना त्याला. जाऊ द्या म्हणजे मी कोणाला तरी दुसऱ्याला विचारेल. तो शेतकरी त्याच्या कामाला निघून गेला, पण याला खटकलं ना ते. आपण 12 वर्ष केलं काय मग? एक कळकटलेले कपडे, एक शेतकरी पाणी भरता भरता आपला प्रश्न विचारतोय आणि त्याचं उत्तर आपल्याला देता येत नाही. मग 12 वर्ष आपण काय केलं? वाईट वाटलं जरा टेन्शनमध्ये झाला तो. शहर होतं, एका गल्लीन चालला तो. त्याला काही भानच राहिले नाही, आपण कुठं चाललो हे भान राहिले नाही त्याला. साऱ्या त्या विचारामध्ये तो अशा गल्लीतून चालला, ती वेश्याची गल्ली होती. कोणीतरी एका वेश्याने पाहिलं, कोणीतरी साधू दिसतोय, चिंताक्रांत दिसतोय, निश्चित काहीतरी अडचण दिसते. ती समोर आली, तिने हात जोडले, म्हणले महाराज काय अडचण आहे मला सांगा. तू कोण? म्हणले मी एक वेश्या आहे. हो माझ्यापासून बाजू जावं म्हणले. तुझा काय संबंध येतं? संबंध नाही आहे, माझ्याकडून काही पुण्यकर्म घडले, पण तुम्हाला काही मदत करता आली तर करेल म्हणले मी. तेवढंच पुण्य मिळेल मला, बाकीचं पुण्य काही घडलं नाही मला. तू काय करणार म्हणले? सांगून तर पा. त्याने सांगितलं, मला एका शेतकऱ्याने प्रश्न विचारला, पापाचा बाप कोण? मग मला उत्तर नाही झालं, म्हणून मी टेन्शनमध्ये. त्याने मी सांगते म्हणले. हा आणखी तर सगळं आपण 12 वर्ष कशाला केलं काय? सांग म्हणले. तसं नाही, माझ्या घरी यावं लागेल म्हणले. तुझ्या घरी मी कसं काय येऊ? मी ब्रह्मचारी. तसं सांगणार नाही म्हणले मी. आणि जर तुम्ही आलात, नवीन घर बांधलं म्हणे, अजून वापरलं पण नाही, तिथं काय हरकत तुम्हाला यायला? आलात तर एक मोहर सोन्याची तुम्हाला दक्षिणा मिळेल. म्हणजे याने विचार केला, सोन्याचे मोहर पण मिळत आहेत, जायला काय हरकत आहे? आपण कुठं काय तिथं काही बाकी काय करायचं आपल्याला? गेला तिथं. म्हणले माझ्या असं खावं लागेल तर सांगेल. म्हणजे हे कसं काय शक्य आहे? तुम्ही सीधा देते, तुम्ही तुमच्या हाताने बनवा. नाही शक्य नाही होणार म्हणले. दुधाचे पदार्थ बनवते मी शुद्ध. जर तुम्ही एवढं 2 घास माझ्या हातच्या खाली, तुम्हाला आणखी एक सोन्याची मोहर देते म्हणली. हा म्हणला की 2 घास खालीन काय फरक पडतो? आपल्या कुठे तर राहायचं काही काय करायचं आहे? तिने स्वयंपाक केला आणि ताट वाढलं आणि जेवायला बसला ना, हातात घास घेतला आणि तोंडात घालणार तेव्हा एक दिली मुस्कळीत ठेवून. माझ्याकडे यायला तयार नव्हता. सोन्याची मोहरमुळे यायला तयार झाला, भोजन करायला तयार झाला. हाच आहे पापाचा बाप, लोभ. लोभामुळे तू माझ्याकडे येण्याचा करता प्रवृत्त झाला ना. लोभामुळे लोक पापकर्म करतात, लोभामुळे लोक एकमेकाला फसवतात, लोभामुळेच
अन्याय अत्याचार करतात, पण मी जगापेक्षा कोणी वेगळा आहे हा अहंकार त्याच्या मनामध्ये होता, तो अहंकार नष्ट केला. हा सुद्धा वृत्तीमध्ये असणारे एक दोष आहेत, आणि हा दोष घालवणं म्हणजे वृत्तीचं शुद्धीकरण आहे, आणि शुद्धीकरण म्हणजे शौच, पावित्र्य. म्हणून वृत्तीमध्ये असणारे दोष घालवा. तेही शक्य नाही, आणखी एक मार्ग सांगितला. आसन प्राणायामाद्वारे मनाची स्थिरता वाढते. मनाचा आणि प्राणायामाचा फार जवळचा संबंध आहे बरं का. श्रीमद भागवतामध्ये शुकाचार्य वर्णन करतात, राजा परीक्षित, जितासनो, जितश्वासो, जितसंगो, जितेंद्रिया, या 4 गोष्टींवर विजय मिळव, तेव्हा तुला ध्यान घडेल, तेव्हा चिंतन घडेल. जितासनो, आसनावर विजय मिळव. जितश्वासो, श्वासावर विजय मिळव. जितसंगो, संगतीवर विजय मिळव. आणि जितेंद्रिय, हा इंद्रियांवर विजय मिळव. या 4 गोष्टींवर जर तू विजय मिळवशील तर तू मुक्त आहे. तेव्हा ध्यान घडतं. मनाचा आणि श्वासाचा काय संबंध आहे? एखादी वस्तू जर आपल्याला सापडत नाही, एखाद्या वस्तूचं जर आपलं विस्मरण झालं, विस्मृती झाली, तर आपण काय करतो? डोळे बंद करून जो श्वास रोखतो. श्वास रोखल्यानंतर विस्मृती झालेल्या पदार्थाचं स्मरण झालं. याचा अर्थ काय झाला? श्वास रोखला म्हणजे तिथं श्वास स्थिर झाला, आणि श्वास स्थिर झाला म्हणजे मन स्थिर होत असतो. म्हणून मनाच्या स्थिरतेकरता आणि अशा प्रकारे सहाय्यक प्राणायाम असतो. म्हणून प्राणायाम, आसन आदी प्रक्रियेद्वारे सुद्धा आपण अंतःकरणाला शुद्ध करू शकतो. हे पातंजली योग दर्शनामध्ये याचं वर्णन आहे. अशा प्रकारे मनाच्या शुद्धीकरणाचे, विचाराच्या शुद्धीकरणाचे, वृत्तीच्या शुद्धीकरणाचे, बुद्धीच्या शुद्धीकरणाचे अनेक उपाय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. त्याच्याकरता वासना शुद्ध बनवा. जसे आपण सुखी आहेत तर इतरांना सुद्धा सुखी ठेवण्याकरता आपल्याला काय करता येईल? सेवाभाव वृत्ती ठेवा. सेवाभाव वृत्तीद्वारे चित्ताची शुद्धी होत असते. चित्तशुद्धीचं फल सेवा देते. या ठिकाणी आपली सेवाच चालू आहे. भजन ही पण सेवाच आहे. भोजन, लोकांना भोजन घालण्याकरता स्वयंसेवक रात्रंदिवस झटतायत, ही सेवा नाही का? ज्या सेवेमध्ये स्वार्थ नाही आहेत ती सेवा म्हणजे भगवंताची पूजा आहेत. आणि अशी सेवा जर तुम्ही कराल, निस्वार्थ सेवा कराल, तर या निस्वार्थ सेवेद्वारे भगवान परमात्मा संतुष्ट होतात, भगवान प्रसन्न होतात. कोणी दुःखी असेल, त्या दुःखी प्राण्याला सुख देण्याकरता प्रयत्न करा. कोणाचं अनिष्ट, स्वप्नात सुद्धा अनिष्ट चिंतन करू नका. आणि घडेल ते पुण्यार्जन करा. हळूहळू हळूहळू चित्त शुद्ध होईल. आणि एकदा चित्त शुद्ध झाल्यानंतर तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तेथे. हृदयामध्ये भगवान येईल. निर्मल मनजन सोमयी पावा, मोही कपट चल छिद्र न भावा. भगवान परमात्मा सांगतात, जो अंतःकरणाने निर्मळ आहेत तो मला प्राप्त करतो. म्हणून ही असणारी शुद्धी आहे. तेज क्षमाधती शौचम अद्रोह नाति मानिता. अद्रोह, कोणाचाही द्रोह करू नये. अनिष्ट करणाराचं सुद्धा वाईट चिंतन करू नये. मनामध्ये जर दूषित भाव आला तर त्याचा परिणाम
केवळ शरीरावरच होत नाही, मनबुद्धीवरच होत नाही, तर अनंत जन्म ते कर्माचं फल भोगावं लागत असतं. या जन्मात केलेलं कर्म तो पुढच्या जन्मातही भोगावं लागतं, नाही असं नाही. भीष्माचार्य रणांगणात पडलेले होते. अर्जुनाच्या बाणावर भीष्माचार्य पडलेले होते. भगवान परमात्मा भीष्माचार्यांना दर्शन देण्याकरता गेले. भीष्माचार्यांनी प्रश्न विचारला. मी काय पाप केलं असं? अर्जुनाच्या बाणावर ह्या वेदना सहन करायची पाळी मला काय आली? 57 दिवस भीष्माचार्य अर्जुनाच्या बाणावर होते. असं कोणत्या कर्माचं फल मला मिळत आहे? भगवंताने सांगितलं, पूर्वजन्मीतले काही प्रसंग सांगितला. एक सरडा होता. सरड्याचा स्वभाव आहे बघा, माणूस पाहिला की तसं फुगतो, रंग बदलतो. तो सरडा असा फुगला. याला राग, काय सरळ बाबळीच्या काठीवर राहतो म्हणले, हा काय फुगला? त्याला धनुष्य बाणाच्या टोक्याने धरलं आणि उचलून बाजूला फेकलं. तो बाबळीच्या काट्यांमध्ये पडला आणि त्या सरड्याच्या सर्वांगाला ते बाबळीचे काटे टोचले आणि तिथंच त्या सरड्याचा मृत्यू झाला. हे कर्म पूर्वी घडले, पूर्वजन्मी. त्याचा परिणाम आज अर्जुनाच्या बाणावर आहेत. ऋण वैर हत्या हे तो न चुके न देता. कर्माचं फल कोणाला चुकलेलं नाही आहे. म्हणून अद्रोह, तेजक्षमा, धृती शौचम, अद्रोह. पाचवा आहे अद्रोह. अद्रोह म्हणजे कोणाशी द्रोह करू नका, द्वेष करू नका. चुकणार नाही कर्माचं फल. द्रौपदीला भर सभेमध्ये नग्न करण्याचा प्रयत्न झाला. का झाला माहितीये? आपण म्हणतो द्रौपदीवर मोठा अन्याय झाला. अन्याय झाले बरोबर आहेत, पण त्याच व्यक्तीवर तो अन्याय का व्हावा? काहीतरी जबाबदारी आहेत प्रत्येकाची. त्याचं कारण सांगतो. पांडवांना खांडवन दिलं होतं. पांडवांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर त्या खांडवनाचं इंद्रप्रस्थ बनवलं. इंद्राला ईर्ष्या निर्माण व्हावी अशा प्रकारचं एक राज्य बनवलं. मय नावाचा एक दानव होता, त्याने एक रंग महल बनवला. आणि पांडवांच्या राजस्वी यज्ञामध्ये ज्यावेळेला अनेक राजे महाराजे त्या ठिकाणी उपस्थित झालेले होते, दुर्योधन देखील त्या ठिकाणी होता. दुर्योधनाला पांडवाबद्दल ईर्ष्या होती. यांना आम्ही जंगल दिलं होतं खांडवन, यांनी एवढं मोठं इंद्रप्रस्थ बनवलं, ही ईर्ष्या तर होतीच. पण मय नावाच्या दानवाने जो रंग महल बनवलेला होता तो फार विचित्र होता. एखाद्या ठिकाणी बगीच्याचं चित्र असायचं भिंतीवर, पण असं वाटत होतं प्रत्यक्ष बगीचाच आहेत. दुर्योधन गेला, त्याला चला झाडाखाली बसावतो, भिंतीलाच धडकला. कारण ते चित्र होतं, पण ते चित्र आहे असं त्याला कळालं नाही. प्रत्यक्ष बगीचा असं वाटत होतं, भिंतीला धडकला. एका ठिकाणी सुंदर तळं होतं. ते तळं फुलांनी सजवलेलं होतं. फुलांनी सजवलेलं तळं, त्याला वाटलं किती सुंदर या ठिकाणी फुलांची शय्या आहे. कारण फुलांनी सजवलं असल्यामुळे पाणी दिसत नव्हतं. त्या फुलावर बसण्याकरता गेला आणि ते पाण्यात खाली पडला.
तळ्यामध्ये. पाण्यात जेव्हा दुर्योधन खाली पडला आणि पाण्यात पडल्यावर डुबुक आवाज आला, त्या महालामध्ये वरच्या मजल्यावर काही स्त्रिया पाहत होत्या आणि त्या हसायला लागल्या. तेवढ्यामध्ये धर्मराज युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन हे तिथून चालले होते आणि भीम अर्जुन सुद्धा हसायला लागले. धर्मराजांनी सांगितलं, भीम अर्जुन का हसतायत? बघा दादा, म्हणजे दुर्योधन कसा पाण्यात पडला. धर्मराजांनी त्यांना दोघांना समजावून सांगितलं, कोणी पाण्यात पडलं म्हणजे आपण हसतो कधी? आपण सुद्धा पडू शकतो. दुसऱ्यांना पडताना हसणं योग्य आहे का? वरून त्या स्त्रिया हसत होत्या. त्या स्त्रियांमध्ये द्रौपदी होती. द्रौपदीच्या मुखातून शब्द निघाला, अंधस्य पुत्र अंधाहा. अंधों के पुत्र अंधे होते हैं. हा शब्द दुर्योधनाला टोचला. शस्त्राचा घाव भरून निघतो, शब्दाचा घाव भरून निघत नाही. मग कोणाला टोचेल असं कधी बोलू नये बरं का. कोणाला दुःख होईल असं बोलू नये. तो शब्द त्याला आयुष्यावर टोचत असतो आणि कधी कधी तो बदला घेण्याचा प्रयत्न देखील करतो. अंधस्य अंध हा शब्द ऐकल्यानंतर दुर्योधनाला क्रोध आला आणि दुर्योधनाने प्रतिज्ञा केली, एक दिवस या द्रौपदीला मी भर सभेमध्ये नग्न केल्याशिवाय राहणार नाही, तर मी नावाचा दुर्योधन. का प्रसंग द्रौपदीवर आला त्याला द्रौपदी सुद्धा जबाबदार आहे. नेमका आपल्यावर का प्रसंग येतोय? आपल्यावरच का प्रसंग येतोय? ज्या गोष्टी घडायला नको होत्या पण घडण्याकरता कारण, कारणाशिवाय कार्य नसतं. कार्य हे कारणातून व्यक्त होत असतं. एक शब्द बघा, अंधस्य पुत्र अंधा, किती भोगावं लागलं. अर्जुनाचं आणि भीमाचं हसणं किती भोगावं लागलं. कारण भीम आणि अर्जुन जेव्हा दुर्योधनाला पाण्यात पडताना पाहून हसला, दुर्योधनाने सांगितलं, यांना सुद्धा मी दरदर जंगलात भटकायला लावल्याशिवाय राहणार नाही, तर मी दुर्योधन. म्हणून द्यूत खेळण्याचे प्रकार घडले. 12 वर्ष वनवास भोगावा लागला महाराज. एकच कारण आहे, कोणी पडलं त्याला हसतोय आपण, पडणाऱ्याला मदत करावी. त्यामुळे महाभारत घडलं. म्हणून अद्रोह, कोणाचा द्रोह करू नका. भगवान परमात्मा सांगतात, अद्रोह हा गुण तुमच्याकडे असला पाहिजे. द्रोह विरहितता, द्रोह नावाचा दोष नष्ट करा. कोण आहे हे जीवाचा अनघोळ मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हीच खरी पूजा आहे महाराज. श्रीमद भागवतामध्ये एक प्रसंग येतो. एके ठिकाणी सत्संग चालू होता आणि त्या ठिकाणी श्रीकृष्णाचे काही पुत्र, त्यामध्ये जामवंती नंदन होता. जामवंती नंदन सांब. कृष्णाला जामवंतीपासून झालेला हा सांब, हा दिसायला फार सुंदर होता. हा इतका सुंदर होता, याला जर स्त्री वेश दिला तर हा स्त्री आहे का पुरुष आहे हे कळत नव्हतं. एके ठिकाणी सत्संग चालू आहेत. भृगु, अंगिरा, च्यवन आदी ऋषी, दुर्वासा, वशिष्ठ, ऋषींचा सत्संग चालू आहेत. आणि यांनी काय केलं, यादव कुमारांनी याला स्त्रीचा वेश दिला, साडी नेसवली आणि तो एक गर्भवतीचा स्त्रीचा वेश दिला. चिरगुटे बांधून वाढविले पोट, गर्वार बोभाट जना माझी.
एका गर्भवती स्त्रीचा वेश दिला आणि जिथं सत्संग आहे तिथं घेऊन गेले. म्हणे महाराज, ही कुलवधू आहेत, फार लाजाळू आहेत, ही गर्भवती आहेत, ह्याला मुलगा होईल की मुलगी? साधूची चेष्टा करणं यापेक्षा वाईट काय असू शकतं? भगवान परमात्मा सांगतात, त्या साधूची पूजा न करिता जो माझी पूजा करी सर्वथा, तेने मज हानीतल्या लाथा तो माझ्या घाता प्रवर्तला. एखादा साधूची टिंगल करतो आणि माझी पूजा करतो, भगवान सांगतात ती पूजा मला मान्य नाही आहे. तेने मज हानीतल्या लाथा तो माझ्या घाता प्रवर्तला, त्याने मला लाथा मारलेलं पाप लागेल त्याला. साधूची निंदा करून देवाची पूजा करतो. एका स्त्रीला भोजनाचं निमंत्रण दिलं, ती पोराला घेऊन आली. 3-4 वर्षाचं पोरग, आईला जेवायला बोलवलं आणि त्या मुलाला दिली मुसकळ्यात मारून. आई जेवल का आता? आई म्हणते तुझं जेवण तिकडंच. तसं भक्ताची टिंगल करतो, साधूची निंदा करतो आणि देवाची पूजा करतो. भगवान सांगतात अशी पूजा मला मान्य नाही आहेत. तेने मज हानीतल्या लाथा तो माझ्या घाता प्रवर्तला. ज्या ठिकाणी सत्संग चालू आहेत, अशा या सत्संगाच्या ठिकाणी जाऊन त्या जामवंती नंदन सांबला स्त्रीचा वेश दिला, स्त्री वस्त्र प्रदान करून ते गर्भवती स्त्रीचा वेश दिला आणि हात जोडून विचारतायत हिला मुलगा होईल की मुलगी? दुर्वासाने अंतर्दृष्टीने पाहिलं. दुर्वासाने सांगितलं हिला मुलगा होणार नाही, मुलगी होणार नाही, हिला मुसळ होईल आणि ते मुसळ तुमच्या कुळाचा नाश करेल. आणि तो प्रकार पुढे घडला. घाबरले. घाबरल्यानंतर बाजूला गेले आणि पोट सोडून पाहिलं तर निघालं मुसळ. संत महापुरुषांच्या शब्दामध्ये एक शक्ती आहे. जीवनभर जो कधी असत्य बोलला नाही आहेत, जीवनभर भगवंताचं चिंतन नामस्मरणाशिवाय भगवंताच्या नामाव्यतिरिक्त काही जो बोललेला नाही आहेत, त्याच्या वाणीमध्ये एक सामर्थ्य निर्माण होत असतं. हे वाणीचं तेज आहे. संत महापुरुषांच्या समोर जाऊन अशा प्रकारे विचित्र वक्तव्य करणं, विचित्र चेष्टा करणं उचित नाही आहेत. शेवटी मुसळ, त्या मुसळाची बारीक पावडरही केली, समुद्रात फेकून दिले, पण त्याच्यापासून लव्हाळं निर्माण झाले. तेच लव्हाळं एकमेकाला मारून यदुवंशाचा नाश झाला. पण तुमच्या यदुवंशाचा नाश होईल म्हणून शाप दिला दुर्वासाने. त्याच्यामध्ये एक विधभर तुकडा त्याचं मात्र पावडर करता आली नाही, तो तसाच फेकून दिला. तो एक माशाने गिळला. तो मासा जराव्याधाच्या जाळ्यामध्ये सापडला आणि तो तुकडा जराव्याधाने आपल्या जवळ ठेवून जराव्याधाने त्याचा एक धनुष्यबाण केला आणि शेवटी तोच धनुष्यबाण भगवान कृष्णाच्या पायाला लागला. कारण भगवान कृष्णसुद्धा यदुवंशी आहेत ना. भक्ताचा महिमा, भक्ताचा शब्द पूर्ण करण्याकरता भगवान परमात्मा स्वतःला सुद्धा ते लावून घेतात. तात्पर्य, जीवनामध्ये द्रोह जर तुम्ही कराल तर तो द्रोह अशाच प्रकारे आपल्या कर्माला कारण ठरेल. मग अद्रोह वृत्ती असली पाहिजे. अद्रोह, अद्रोह हा एक गुण आहे. तेज क्षमा धृती शौचम अद्रोह. आणि नातिमानिता, नातिमानिता न अतिमानिता. काही लोक अतिसन्मानाची अपेक्षा करतात.
योग्यतेनुसार सन्मान मिळतच असतो, पण योग्यतेपेक्षा जास्त सन्मानाची इच्छा करणं ही अतिमानिता आहेत. ना अतिमानिता न अतिमानिता. सन्मानाची अपेक्षा वाईट नाही आहेत, पण अति अपेक्षा करणं वाईट आहे. अत्यर्थम मान अभिमान अतिमान, अत्यर्थम मान अतिमान. स यस्य विद्यते स अतिमानी तद अभाव ना अतिमानिता. त्याचा अभाव म्हणजे न अतिमानिता. महासन्मान जो आहे, सन्मानाची अपेक्षा मोठ्या मोठ्यांना सुद्धा आहेत बरं का. सन्मानाकरता सगळं जगत धावपळ करत आहेत, पण हा सुद्धा घातक आहे. बघा, बऱ्याच लोकांना सगळा त्याग होईल, संसाराचा त्याग होईल, सर्व होईल, पण मान्यतेचा त्याग नाही होत. मला मानावं ही अपेक्षा प्रत्येकाला असते, त्यागाला असते. भोगी लोक जिवंत त्यातच आहेत, पण ज्यांनी त्याग केला ते सुद्धा मानाकरता झटतात. या विषयावर चिंतन करून आज, कारण उद्या एकादशी आहेत आणि उद्या प्रवचन होईल थोडं, परंतु उद्या या ठिकाणी काही जंगलदास महाराज आश्रम यांचे जे काही संत आहेत त्यांचा थोडा वेळ सत्संग होऊन मग आपलं प्रवचन आणि कीर्तन पण आहेत. म्हणून आज आपल्याला ह्या काही गोष्टी आज संपवायच्या आहेत. म्हणून उद्या थोडा वेळ सत्संग होईल. आपले प्रवचन चालूच आहेत नेहमी, परंतु ते काही संत या ठिकाणी येतील आणि त्यानंतर कीर्तन होईल. म्हणून या ठिकाणी थोडक्यामध्ये आजच आपण या प्रवचनामध्ये असणारे विषय पूर्ण करूया. तेजक्षमा धृती शौचम अद्रोह नातिमान्यता न अतिमान्यता, अतिसन्मानाची इच्छा. आणि या अतिसन्मानाच्या इच्छेमुळं लोक वाईटही वागतात सन्मान मिळण्याकरता. मग अनेक प्रकारच्या ज्या वासना मनामध्ये असतात त्यामध्ये एक लोकवासना आहेत. या लोकवासनेचा त्याग करा. निंदंतो नीती निपुणः यदि वास्तवंतो लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम अद्यैव वा मरणस्तु युगांतरे वा न्यायतत्पर प्रविचलंती पदम न धीराः. भर्तृहरी शतकातला श्लोक आहे. नीतिशास्त्रामध्ये निपुण असणारे जे लोक आहेत, कोणी निंदा करो, कोणी स्तुती करो, किंवा लक्ष्मी घरामध्ये राहो किंवा निघून जाओ, आज मरण येऊ किंवा युगांतराने मरण येऊ, तरी न्यायाचा मार्ग सोडित नाही व तो निंदास्तुतीचा विचार करीत नाही. अशा प्रकारे न्यायाने युक्त असणारा जो आहे, अतिसन्मानाची इच्छा जो कधी करीत नाही, तो भक्त आहे, तो महात्मा आहे. काही लोक धनाची इच्छा करतात, काही मानाची इच्छा करतात, काही धन आणि मान दोघांची इच्छा करतात. अधमाधम इच्छन्ति धनमानम इच्छन्ति मध्यमा. अधमाधम इच्छन्ति धनमानंच मध्यमा. उत्तमा मानम इच्छन्ति मानो ही महत्तम धनम. काहींच्या दृष्टीने मान हेच धन आहे, सन्मान हेच धन आहे संसारी माणसाच्या दृष्टीने, परंतु त्याचाही त्याग आपण करायचा आहे. मग अशा प्रकारे या ठिकाणी अंतःकरणामध्ये असणाऱ्या सर्व वासनेचं बीज नष्ट करा. आपण असं समजू नये आम्ही असं वागू की कोणीच आमची निंदा करणार नाही, असं घडत नसतं. रामाची निंदा करणारा सुद्धा धोबी होताच.
कृष्ण लिलेवर अनेकांनी आक्षेप घेतलेच, अनेकांनी घेऊ द्या. कृष्णाबद्दल ब्रह्मदेवाला सुद्धा संशय आला. काय संशय आला? ज्याला भगवान कृष्ण परमात्मा गोपांचं उच्चिष्ट खाऊ लागले तेव्हा ब्रह्मदेवाला संशय आला की कृष्ण भगवान असू शकत नाही. का? उच्चिष्टमपि चामेद्यम भोजनम तामसप्रियम. तमोगुणी माणसाला उच्चिष्ट भोजन आवडतं आणि कृष्ण ज्या अर्थी गोपांचं उच्चिष्ट खातो त्या अर्थी कृष्णाकडे तमोगुण असला पाहिजे आणि तमोगुण भगवंताच्या नसतो म्हणजे कृष्ण भगवान नसावा. ब्रह्मदेव तर काय, म्हणून ब्रह्मदेवाने गोपाळ वासर चोरून नेले. वर्षभर परीक्षा पाहिली, पण भगवंत सांगतात बेटा पहचाना नाही तेरो बाप हूँ. याची नाभी कमली जन्म चतुरानना. ज्याच्या नाभीपासून कमळ निर्माण झालं, ज्या कमळातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. शेवटी ब्रह्मदेवाचा अभिमान नष्ट केला, परंतु ब्रह्मदेवाला सुद्धा संशय निर्माण झाला. मग कृष्णाला नाव ठेवणारी लोक आहेत, रामाला नाव ठेवणारे लोक आहेत. तुम्ही कितीही चांगलं वागलं तरी तुम्हाला नाव ठेवणारे लोक सापडणारच आहेत. आणि म्हणून मान सन्मानाची अपेक्षा न करता तृणादपि शुनीचेन तरोर्यो सहिष्णुना अमानेन मानदेन कीर्तनीय सदा हरी. सदैव भगवंताच्या चिंतनामध्ये राहा. दुसऱ्याला सन्मान द्या, स्वतः सन्मानाची अपेक्षा करू नका. गीतेचा हा उपदेश आहे. अमानी बना, कोणाचा द्रोह करू नका. तेज साधनेद्वारे तेज संपादन करा. क्षमा, अपराधावस्था क्षमा करा. शरणागतला क्षमा करणं आपला धर्म आहे. धृती म्हणजे धैर्य, प्रत्येक कार्यामध्ये धैर्य राखा. शरीराने खचलं तरी मनाने खचू नये. शौच म्हणजे पावित्र्य राखा. शौचाचे अनेक प्रकार आपण पाहिले. अद्रोह, कोणाचा द्रोह करू नका, द्वेष करू नका. द्रोह कराल, द्वेष कराल तर भयंकर त्याचे परिणाम समोर येतील. त्याकरता उदाहरण आपण पाहिलं, थोड्याशा कारणावरून द्रौपदीची काय अवस्था झाली, पांडवांची काय अवस्था झाली, वनवास भोगावा लागला. जामवंती नंदन साम संतांची निंदा करण्याचा प्रयत्न केला, टिंगल करण्याचा प्रयत्न केला, शेवटी कुळाचा नाश झाला. कोणाचा द्रोह करू नका, कोणाला टोचेल असं बोलू नका आणि सन्मानाची अपेक्षा करू नका. योग्यतेनुसार सन्मान मिळतच असतो, पण योग्यतेपेक्षा जास्त अपेक्षा जेव्हा तुम्ही कराल त्यावेळेला अनर्थ कराल. म्हणून नातिमान्यता, नातिमान्यता शब्दाचा अर्थ न अतिमान्यता, अतिसन्मानाची अपेक्षा करू नका. भवन्ति संपदम दैवी अभिजातस्य भारत. हे भारत अर्जुन, अशी दैव संपत्ती आहेत. या दैवी संपत्तीचे 26 गुण आहेत. त्यापैकी 20 गुणांचा विचार आपण मागच्या 2 वर्षामध्ये केलेला आहे. या 175व्या सप्ताहामध्ये या 6 गुणांवर आपलं चिंतन चालू होतं. ही दैवी संपत्ती आहेत, हे दैवी गुणसंपत्ती आहेत, हे धारण करायचे आहेत. आसुरी संपत्तीचा त्याग करा आणि दैवी संपत्ती स्वीकारा. एक सांसारिक मान्यता आहेत, संसारामध्ये मानाची अपेक्षा करणारे लोक अनेक आहेत. एक परमार्थिक मान्यता आहेत. परमार्थ करणारा सुद्धा मानाची अपेक्षा करतो. कुणी जर आपली स्तुती केली गोड वाटतं ना आपल्याला. तुम्ही किती परमार्थिक आहोत, किती कष्ट करता हो, किती दानशूर आहात हो, हा आपण कोण करणारे, करता करता तो परमात्मा आहेत असं वरून जरी बोलत असला तरी आतून गुदगुल्या होतातच. प्रत्येकाला होतात. वरून म्हणतो अहो करता करता परमात्मा कोण आहे, परमात्मा आहे, आपण कोण करणार आहे, तो करून घेतो. असं जरी तोंडाने बोलत असला तरी कोणी केलेली स्तुती आवडते ना प्रत्येकाला. एकदा अकबराने प्रश्न विचारला, जगामध्ये सगळ्यात गोड पदार्थ कोणता. अनेकांनी वेगवेगळी कारणं सांगितली. बिरबलने सांगितले जगातील सगळ्यात गोड पदार्थ म्हणजे स्तुती. स्तुतीसारखं गोड कोणीच नाही. स्तुतीने देव सुद्धा बाळतो. परमार्थ करणारा असेल ना, तुम्ही किती परमार्थिक आहात, किती उपवास करतात. काही लोक 30 दिवसात 35 उपवास करतात.
पूर्ण 7 वारचे वेगळे, त्याच्यामध्ये काही एकादशी येते, चतुर्थी येते, प्रदोष येतो. 30 दिवस 35 उपवास करणं महत्त्वाचं नाही आहे. पण कशा करता? आम्ही फार मोठे धार्मिक आहोत. काही लोक महिना उपवास करतात. आम्ही फार धार्मिक आहोत, पण त्यामध्ये काही वेळेला अहंकार निर्माण होतो की जगापेक्षा मी वेगळा आहे. एकदा स्वामी शरणानंदजी महाराजांना एकाने प्रश्न विचारला होता सत्संगामध्ये. म्हणजे महाराज, आम्ही दोघं आहेत, एका रूममध्ये राहतो. मी पहाटे 4 वाजता उठतो आणि 7 वाजता उठतो म्हणले. त्यांनी महाराजांना तक्रार केली, हा 7 वाजता उठतो, मी 4ला उठतो. महाराजांनी सांगितलं, उद्यापासून तू 8ला उठीत जाय, म्हणजे तो दिसणार नाही. तो 7ला उठतो, तू मी 4ला उठतो. त्याला हे दाखवायचंय की मी लवकर उठतो, तो उशिरा उठतो. त्याच्यापेक्षा तू 8ला उठत जा, म्हणजे तो हा अहंकार नष्ट होईल. मी महिनाभर उपवास करतो, मग यांच्यापेक्षा मी वेगळा आहेत. हा सुद्धा एक अहंकार आहे. हा पारमार्थिक अहंकार आहे. परमार्थ करीत असताना यातूनही तो सन्मानाची अपेक्षा करतो. म्हणजे याचा अर्थ मनुष्य हा त्यागाचाही भोग घेण्याचा प्रयत्न करीत असतो. हा त्यागाचा घेतलेला भोग आहे. मी त्यागी आहेत, माझ्याकडे वस्त्र पण नाही आहेत, फक्त कमंडलू आहेत. अशा प्रकारचा भाव मनामध्ये निर्माण होणं म्हणजे त्यागाचा भोग आहे. अशा प्रकारे सन्मानाची अपेक्षा याचा अभाव म्हणजे नातिमानिता, न अतिमानिता. म्हणून मान सन्मानाची अपेक्षा करू नका. या जगामध्ये सर्व चिन्मात्र चैतन्यरूप आहेत. परमात्मा सर्वदूर सर्वव्यापी आहेत. वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव. मनोनी भक्ता माझे राव, ज्ञानी तुची तोच ज्ञानी तोच भक्त, जो सर्वत्र परमात्म्याला पाहतो. याला सर्वत्र भगवत दर्शन म्हणतात. एक आहे स्वप्नातील भगवत दर्शन, एक आहे ध्यानातील भगवत दर्शन, एक आहे प्रत्यक्ष भगवत दर्शन, एक आहे सर्वत्र भगवत दर्शन. योग वाशिष्ठामध्ये स्वप्नाचे 3 प्रकार सांगितले. जागृत स्वप्न, स्वप्न जागृत. जागृतचे 3 प्रकार सांगितले. महाजागृत, बीज जागृत, जागृत. आणि स्वप्नाचे जागृत स्वप्न, स्वप्न जागृत, ह्या सगळ्या व्याख्या आहेत. या सर्व व्याख्या पाहायला आपल्याकडे वेळ नाही आहेत. पण जागा असताना काही लोक स्वप्न पाहतात ना. एक वाक्य ना, गणपतवाणी विडी पितांना चावायची नुसती काडी, आणि मनाशीच म्हणायचं की मी या जागेवर बांधेन माडी. बिडी पितांना चावायची नुसती काळी, बिडीला पैसे नाही, तो या जागेवर माळी बांधील. हे कोणतं स्वप्न आहे? मी एक छोटंसं उदाहरण सांगतो आणि आवरून घेतो. आता एक मनुष्य स्वप्न पाहत होता, भिकारी. भिक्षा मागाचं पीठ मागून आणायचं, उरलेलं पीठ माठात भरून ठेवायचं. तो माठ भरला पिठाने टांगून ठेवला वर. त्या पिठाकडे पण मनातल्या मनात विचार करतोय, जर दुष्काळ पडला तर या पिठाचे फार पैसे होतील म्हणले. बरं किती पैसे होतील? तो म्हणला एखाद्या शेळीला ना त्या पैशात. दुष्काळामध्ये शेळ्या स्वस्त मिळतील. मग शेळी आल्यानंतर 5-6 वर्षामध्ये 20-25 शेळ्या होतील. मग त्या शेळ्या विकून टाकायच्या. शेळीची जात फार विचित्र, कुठेही तोंड घालते, ठेवायचेच नाही. 2 जर्सी गाई घेऊ म्हणले, 20-20 लिटर दुधाचे. 40 लिटर दूध होईल. काय भाव दूध आता? 30-35, 32 आहे. पण आपण 30 धरू. 40 लिटर किती झाले? 1200. 500 खर्चात गेले, राहिले 700. महिन्याचे किती झाले? 21,000 रुपये. मग महिन्याचे 21,000 जर दुधाचे मिळायला लागले तर लग्न करायला काय हरकत आहे? कोणी मुलगी देईल ना आपल्याला, मग लग्न करून टाकू म्हणजे. मग पत्नी येईल,
मुलं बाळ होतील. मी सगळे दूध काढीत असेल तेव्हा पोरगं पळत पळतील. पोरगं म्हणेल पप्पा पप्पा, मम्मीने बोलावलं. मी म्हणेल चल बाजूला, आपलं समजत नाही का मी काम करतो इथं. तेवढ्यात पत्नी बाहेर येईल, आमच्या दोघांचे भांडणं होतील. मला असा राग येईल, तिला अशी लात मारील. अशी लात मारली मळक्याला, सारं पीठच पीठ अंगावर. याला जागृत स्वप्न म्हणतात. जाग असताना स्वप्न पाहणारा. काही झोपेत पडणारे स्वप्न असतात. तिसरे स्वप्न जागृत. जे स्वप्न जागृत अवस्थेवर परिणामकारी ठरतं असे काही स्वप्न आहे. उदाहरणार्थ, राजा हरिश्चंद्राने स्वप्नात राज्यदान दिलं, पण जागृत अवस्थेत सत्य ठरवलं ना. तुकाराम महाराजांना बाबाजीने स्वप्न येऊन तुकयाला अनुग्रह दिला निजप्रीती. स्वप्नामध्ये तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्याने अनुग्रह दिला, पण ते जागृत अवस्थेत सत्य नाही ठरलं का? सत्यगुरुराई कृपा माझं केली, परी नाही घडली सेवा काही. सद्गुरूंनी माझ्यावर कृपा केली, पण सेवा घडली नाही, त्याची खंत वाटली. तुका म्हणे माझं न घडता सेवा, पूर्वपुण्य ठेवा ओढवला. पण जरी मला सेवा घडली नाही तरी पूर्वपुण्य ठेवा ओढवला. पूर्वपुण्यामुळे सत्संग लाभला. आणि स्वप्नामध्ये सद्गुरूंचा साक्षात्कार झाला. स्वप्नातील साक्षात्कार जागृत अवस्थेत सत्य ठरला. काही जागृत अवस्थेत सत्य ठरणारे स्वप्न असतात. वृंदावनमध्ये एक महात्मा होते. महात्मा म्हणजे एक संसारिक माणूस होता. शिकलेला, आणि तो रिटायर झाला नोकरीतून. त्याने ठरवलं इथून पुढचं जीवन वृंदावनमध्ये आपलं घालवायचं. साधू संतांची सेवा. काही थोडाफार पैसा जवळ होता, काही रिटायरमेंटचे पैसे आले. त्याला वाटलं आपण तिथं होऊन 4-2 साधूंची सेवा करावी. एक दिवस तो आजारी पडला. तिथं काही साधूंना भोजन घालायचा, तो तिथं आजारी पडला. आजारी पडल्यामुळे तो सेवा करता येईना, आणि त्यामुळे साधू त्याची सेवा करायला लागला. त्याला वाईट वाटलं. आपण साधूच्या सेवेकरता आलोय, साधूकडून सेवा घेण्याकरता नाही आलो इथं. तो रडायचा, हे भगवंता मला लवकर नीट कर. मी तर साधूची सेवा करण्याकरता आलोय, साधूंकडून सेवा घेण्याकरता नाही. पण आता त्याने आतापर्यंत साधूंची सेवा केली, तो जर आजारी पडलाय तर साधूंचंही ते कर्तव्य आहे. एक दिवस खूप रडला तो. रडता रडता त्याला तशी झोप लागली. झोपेमध्ये एका साधूच दर्शन झालं, आणि त्यांनी विनंती केली, महाराज माझ्यावर अशी कृपा करा की हे शरीर रोग माझे संपवा, की जेणेकरून मला सेवा करता येईल. त्या साधूनीतला प्रसाद दिला स्वप्नामध्ये, बरं का. हा प्रसाद तू खा, तुझा रोग बरा होईल. त्याला जाग आली. जाग आली तर तो प्रसाद अंथरुणात पडलेला होता. वास्तविक स्वप्नातला पदार्थ जागृत अवस्थेत नसतो कधी. कारण स्वप्नामध्ये प्रातिभासिक सत्ता आहेत, एक जागृत अवस्थेमध्ये व्यावहारिक सत्ता आहेत. व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभासिक सत्ता दोन्ही सत्ता भिन्न आहेत. स्वप्नातील पदार्थ व्यवहारात उपयोगी येतो का हो? आला का कधी? स्वप्नातील पदार्थ व्यवहारात उपयोगी येत नसतो. परंतु काही स्वप्न असे आहेत, क्वचित असे प्रसंग घडतात की अशा प्रकारे त्याला ते स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये त्याला प्रसाद दिला. जाग आल्यानंतर तो प्रसाद अंथरुणामध्ये त्याला दिसला. तो प्रसाद त्याने सेवन केला आणि प्रसाद सेवन केल्यानंतर तो रोगमुक्त झाला. अशा प्रकारचे जे काही स्वप्न असतात याला स्वप्न जागृत असं म्हणतात. म्हणून एक जागृत स्वप्न, दुसरं स्वप्न साधारण स्वप्न, आणि तिसरं स्वप्न जागृत. एक स्वप्नात असणारं भगवत दर्शन आहे. एक ध्यानात असणारं भगवत दर्शन आहे. डोळे बंद करून ध्यानात भगवंताचं ध्यान करणे.
एक प्रत्यक्ष भगवत दर्शन आहेत. योग्याच्या ध्यानी ध्याता ना तुळसी तो तू आम्हापासी मागे पुढे, मागे पुढे उभा राहे सांभाळित आली आघात निवाराया. हे प्रत्यक्ष दर्शन आहे आणि एक सर्वत्र दर्शन आहे. हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव म्हणून भक्ता माझी राहो ज्ञानी तोची. त्या गोपी म्हणतात गोपिगीतामध्ये, कृष्णा नखलो गोपिका नंदनो भवान अखिल देही नाम अंतरात्मदृक. तू कोण आहेस? तू नंदेशिदेचा नाही आहेस, तर अखिल देही नाम अंतरात्मदृक, प्रत्येकाच्या देहामध्ये असणारा अंतरात्मा आहे. सर्वाघटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. एकाच सूर्याच्या प्रकाशात हजारो प्रकारचे जे आणि किरण आहेत, त्या प्रकारे एकाच परब्रह्मातून निघालेले हे सर्व किरण आहेत. सर्व जीव म्हणजे किरण आहेत, त्या परमात्म्याचे वंश आहेत. ममे वंशो जीव लोके जीव भूत सनातना, ममे वंश जीव लोके, जीव माझा अंश आहेत भगवान सांगतात. असं त्या परब्रह्माचा पण अंश, ही सृष्टी त्याच्यापासूनच निर्माण झालेली आहेत आणि सृष्टीमध्येच परमात्मा आहेत. अशा प्रकारची दृष्टी निर्माण व्हावी, सात्विकता निर्माण व्हावी आणि अंतःकरणातले दोष नाहीसे करावे. भवंती संपदम दैवी, ही दैवी संपत्ती आहेत. अभिजातस्य भारत, हे भारत, हे अर्जुन. भारत म्हणजे काय? भारत, जो आपल्या भावामध्ये रत आहे त्याला भारत म्हणतात. भावभक्तीच्या देशामध्ये ते भारत आहेत. भारत, रत म्हणजे रत असणे, भा म्हणजे भाव, भावामध्ये रत. भारताच्या प्रत्येक कान्याकोपऱ्यात गेले जिकडे तिकडे भक्तिरस आहेत, भक्तिरस. जगामध्ये हा एकमेव देश आहे. म्हणून आपल्याला देशाचा सुद्धा स्वाभिमान असला पाहिजे. काही लोक देशद्रोही असतात, काही राजद्रोही असतात, काही समाजद्रोही असतात. समाजामध्ये द्रोह करणारे लोक नाहीत का? समाजद्रोह, राजद्रोही, देशद्रोही, या सर्व द्रोहाचा त्याग करून देशावर प्रेम असावं. संस्कृतीवर धर्मद्रोही असतात काही, धर्माचं पालन करावं. धर्माचं पालन करण्याकरताच शास्त्र आहेत, धर्माचं पालन करण्याकरताच संस्कृती आहेत, धर्माचं पालन करण्याकरताच संत आहेत. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, हेच काम आहे आम्हाला, दुसरं काही काम नाही आहेत. काम नाही झालो पाहिजे रिकाम, आम्ही सगळे रिकामे आहेत, पण एवढंच काम आहे, हेच आम्हा करणे काम. गोमातेचं रक्षण, गो हत्या होता तो, आपण काही बोलू शकत नाही, दुर्दैव आहे. इथं कोपरगावमध्ये फार प्रकार होता तो. आम्ही एकदा बोललो, बंद झालं म्हणतं, पण पुढं चालू होऊ नये. त्याच्यामध्ये दोष आपला पण आहेत. विकणारे कोण आहेत? का विकतो आपण? गोमाता आहेत. प्रत्यक्ष भगवान कृष्ण परमात्मा यांनी गोमातेचं रक्षण केलं, आपले कर्तव्य आहेत. अशा प्रकारे दिवसेंदिवस लोक संस्कृतीपासून दूर चालले आहेत. संस्कृतीचा स्वाभिमान कमी होत चाललेला आहे आणि त्याचा परिणाम इतर संस्कृतीचं आक्रमण व्हायला लागलेलं आहे. म्हणून आपली संस्कृती, धर्म टिकवणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि कर्तव्याचं पालन हेच आपल्या इथून शिकून जायचं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी तेज क्षमा धृती शौचम अद्रोह नातिमानिता भवंती संपदम दैवीम अभिजातस्य भारत. अशा प्रकारे दैवी गुणाचं वर्णन भगवान परमात्मा या श्लोकांमध्ये करतायत. तर 16व्या अध्यायामध्ये असणारे 3 श्लोक 26 दैवी गुण या श्लोकांमध्ये सांगितलेले आहेत. अभयम सत्व संशुद्धिर ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमस्य ज्ञश्च स्वाध्याय तप आर्जवम अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांती अपेशनम दया भौतिष्वलोलुप्तम मार्दवम ह्रीर चापलम. तेज क्षमा धृती शौचम अद्रोह नातिमानिता भवंती संपदम दैवीम अभिजातस्य भारत. अशा प्रकारे 26 दैवी गुण आहेत. काही आसुरी गुण पण याच्यामध्ये सांगितलेले. दंभो दर्भो अभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच.
आसुरी गुणांचा त्याग करावा आणि दैवी गुणांचं संपादन करावं. अशा प्रकारचे दैवी गुण जर आपल्यामध्ये आले तर दैवी शक्ती आपल्यामध्ये येईल, दैवी आनंद आपल्यामध्ये येईल, सात्विकता निर्माण होईल आणि ऊर्ध्वगती जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होईल. हीच ऊर्ध्वगती प्राप्त हो, हीच प्रभूचरणी सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना.